आणि आता महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या बघूयात। राष्ट्रवादीच्या पक्षाने नावाबाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी। तर आज सुनावणी होण्याची शक्यता कमी आहे, वकिलांची माहिती। मनोज जरांगेंची तब्येत खालावली आहे। गावकऱ्यांच्या विनंतीनंतर जरांगेंनी सलाईन लावून घेतली आहे। जरांगेंवर सध्या उपचार सुरू आहेत। जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे। शरद पवार गटाचे नेते राजेश टोपेंनी घेतली आहे जरांगेंची भेट। मध्यरात्री राजेश टोपे यांनी जरांगेंची घेतली भेट। हिंगोलीत आमदार संतोष बागर यांच्याकडून महिलांना पैसे वाटप केल्याचा ठाकरे गटाचा आरोप। व्हिडिओ समोर आणत ठाकरे गटाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। राज्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षक आज रजेवर। विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार। शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहणार। नागपूर जिल्ह्यातील कोरोडेच्या आता 2190 मेगावॅट विस्तारित वीज प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली। कोराडीमध्ये आता नवीन 660 मेगावॅटचे 2 थर्मल पॉवर युनिट होणार। केंद्रीय वन आणि पर्यावरण विभागाने दिली मान्यता। राज्यातील तीर्थक्षेत्र विकासाच्या 305 कोटी 63 लाख रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी। पंढरपूरमधील दर्शन मंडप रांग सुविधेसाठी 129 कोटी रुपयांच्या कामांचा समावेश। ओबीसी व्हीजेएनटी एसबीसी विद्यार्थ्यांना आता शिक्षण शुल्क आणि परीक्षा प्रतिपूर्ती योजनेसाठीची उत्पन्न दाखल्याची अट रद्द। त्याऐवजी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सरकारकडून बंधनकारक। राज्यात चिकनगुनियाचे सर्वाधिकार आता रुग्ण सर्वात जास्त नागपूरमध्ये आहे। तर आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात आतापर्यंत 2643 चिकनगुनियाच्या रुग्णांची नोंद।